ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शक्तीपीठ महामार्ग म्हणजे राज्य प्रायोजित लूट, मंत्रिमंडळ हे लुटारूंचं टोळकं, राजू शेट्टी यांचा आरोप। शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्र सरकारचा 50,000 कोटी रुपयांचा लुटीचा कट आहे। 30,000 कोटीचा प्रकल्प 86,000 कोटीवर नेऊन शेतकऱ्यांची जमिनी, जीवन आणि भविष्य हिरावणाऱ्या सरकारचा आम्ही तीव्र विरोध करू, असा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे। राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ता निवड व मार्गदर्शन शिबिरात राजू शेट्टी बोलत होते। त्यांच्या भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता आणि लढ्याचा निर्धार निर्माण झाला। राजू शेट्टी म्हणाले, पावनार ते पात्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग मंजूर झाल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत समोर आली असून कोल्हापूर जिल्ह्याचाही त्यात समावेश आहे। या महामार्गासाठी 12 जिल्ह्यातील हजारो एकर शेती जमीन संपादन केली जाणार आहे। हे प्रकल्प मंत्रिमंडळाने जनतेच्या विरोधात रेटून नेले आहेत। मंत्रिमंडळ म्हणजे लोकशाहीचा मालक नाही, तर ते आता मालकी हक्क गाजवणारे लुटारूंचं टोळकं बनलं आहे। शेट्टी यांचा रोष केवळ महामार्गावर मर्यादित राहिला नाही, त्यांनी सरकारच्या धोरणांवरही खरमरी टीका केली। 86,000 कोटी रुपयांचा महामार्ग मंजूर करतात, पण शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सरकारकडे 30,000 कोटी नाहीत। 16 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी केवळ काही मोठभर उद्योगपतींसाठी। हे सरकार धनदांडग्यांचं आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नाही। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अजित पवार हे होते। प्रमुख उपस्थितीत कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिन शिंदे, पांडुरंग जरग, उदय मोरे यांच्यासह अनेक तालुका पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी युवराज पाटील, सरवडे। शक्तीपीठ महामार्गाला पावनार ते पात्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलं आहे। अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे, पण 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे। 30,000 कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये करून 50,000 कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे, पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही। आज धाराशिवमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच होणार आहे। ड्रोनच्या माध्यमातून जरी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, शेतकऱ्यांच्या शेतात गोपनी कशा वापरायच्या आणि पाखरं कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे। शेतकऱ्यांनो, गोपनी तयार ठेवा। तुमच्या गोपनीच्या दगडांना हे सारे ड्रोन टिपायचे आहेत। बघू कोण मागं हटतं ते। आमची जमीन लुटायला येणारे हे लुटारू हटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे। कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही। शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार। आणि ती शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत न्यायची म्हणून मायबाप सरकारनं 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, परंतु हे साखर कारखानदारांच्या लालचीमुळे या सगळ्या घटना घडल्या। त्यांनी साखर कारखान्याची गाळप क्षमता अमाप वाढवून ठेवली आहे, त्यामुळं साखर कारखाने 90 दिवस सुद्धा चालनासे झाले आहे। म्हणून त्यांना ऊसाची गरज भासायला लागली आहे आणि ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीमध्ये करायचा, यासाठी यांचा आटापिटा चालू आहे। पण मग कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतकऱ्यांचा ऊस मोजण्यासाठी का करत नाही? शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजन करणारे वजन काटे ऑनलाईन का करत नाही? शेतकऱ्यांच्या शेतातच रिकव्हरी ठरवून त्या रिकव्हरीप्रमाणे ऊसाचा दर का निश्चित करत नाही? साखर कारखान्याच्या सरासरी रिकव्हरीवर शेतकऱ्याचा ऊस निश्चित करण्याच्या ऐवजी त्याच्या शेतातल्या उभ्या ऊसाचीच रिकव्हरी ठरवून त्याच्यावर जर निश्चित केला, जसं दूध आम्ही फॅट आणि एसएनएफवर देतो त्याच पद्धतीनं जर का तुम्ही ऊस घेतला तर खऱ्या अर्थानं न्याय मिळेल। आणि यासाठी या एका वापरला जात नाही। यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी सरकार प्रोत्साहन का देत नाही, या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनीही द्यावं आणि अजित पवारांनीही द्यावं।